नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या मार्केटची कंडिशन अशी झालेली आहे की जर तुम्ही आवाज दिला तर प्रत्येक घरोघरी एखादा इंजिनियर तुम्हाला मिळून जाईल. तसंच तुम्ही प्रत्येक घरी बघितलं तर कोणी ना कोणी डॉक्टर आज बनतच आहे. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कॉम्पिटिशन झालेली आहे. तसंच आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये देखील कॉम्पिटिशन वाढलेली आहे. बट जो ॲक्च्युअल सिव्हिल इंजिनियर असतो, जो फक्त कॉलेजमधून डिग्री घेऊन पासआउट झालेला असतो, कधी तुम्ही त्याला विचारून बघितलं का? या कॉलममध्ये मला स्ट्रेंथ आणायची आहे आणि याच्यासाठी मला G+1 स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर मला कितीचं स्टील बांधावं लागेल, किती चं स्टील टाकावं लागतंय, किती काँक्रीट कोणत्या ग्रेडचा असला पाहिजे, किती बॅग सिमेंट लागेल, किती त्याच्यात पाणी लिटर्समध्ये टाकायचं असते आपल्याला. या सगळ्या गोष्टी त्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. या सगळ्या गोष्टींपासून तो अनअवेअर असेल. हे याच्याचमुळे, कारण की तुमची स्किल ट्रेनिंग ही कॉलेजमध्ये कधीच होत नसते. कॉलेजमध्ये फक्त बुकिश नॉलेजवरती भर दिला जाते आणि थोडाफार कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल तर होतात, बट त्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला ऑन साईट ट्रेनिंग ही कधीच मिळत नसते. तर अशाच प्रॅक्टिकल गोष्टी शिकायसाठी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक असं प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहे. त्याचा एक छोटा वर्कशॉप आम्ही या 21 आणि 22 फेब्रुवारीला घेणार आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून त्याच्यात एनरोल करू शकता आणि या कोर्समध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एक सर्टिफिकेट मिळणार आहे, जो की फक्त 2 डेज ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, की तुम्हाला स्किल्स कशा डेव्हलप करता येईल, या सगळ्या स्किल्स तुम्हाला कशा आत्मसात करायला पाहिजेत, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही सांगणार आहोत. एक झिरो पासून हाय एंड पर्यंत कशी मोठी बिल्डिंग तयार होते, ज्याचं स्क्रॅप पासून एका न्यू प्रोजेक्टमध्ये कसं एंटर करायचं आणि त्या प्रोजेक्टला कसं डेव्हलप करायचं शेवटपर्यंत, कसं त्याचं बजेट हँडल करायचं, कसं त्याचे मटेरियल्स हँडल करायचे, त्याचं एस्टिमेशन कसं करायचं, त्याचं इलेक्ट्रिक प्लंबिंग लेआउट कसं फायनल करायचं, त्याचं एलिव्हेशन कसं डिझाईन करायचं, सगळ्यात मेन म्हणजे त्याचे रेन्फोर्समेंट कशी डिझाईन करायचे, ज्याच्यामुळे तुमचं स्ट्रक्चर हे सेफ राहील फॉर द लॉंग विंग इयर्स. तर अशा या टिप्ससाठी जर तुम्हाला तो वर्कशॉप करायचा असेल तर तुम्ही तो वर्कशॉप नक्की करू शकता, जो की येत्या 21-22 फरवरीला होणार आहे आमच्या प्लॅटफॉर्मवरती. त्याचा QR कोड तर मी तुम्हाला दिलेलाच आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.